Hello students, welcome in the lecture number 9 of halogen derivatives. Dear students, in the last lecture we have started to see the reactions of the alkyl halides. Out of that we were going to deal with the nucleophilic substitution reactions of the alkyl halides. कालच्या लेक्चर मध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मधल्या पहिल्या 3 रिएक्शन बघितलेल्या होत्या. पहिली रिएक्शन होती ॲक्वियस अल्कली सोबत, ज्यात अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये झालेलं होतं. दुसरी रिएक्शन किंवा दुसरा रिएजंट जो आपण बघितलेला होता तो होता सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड सोबत अल्काइल हॅलाइडची रिएक्शन झाली की इथरचं फॉर्मेशन होतं. आणि तिसरी रिएक्शन होती ती होती सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड सोबत. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्काइल हॅलाइडची रिएक्शन झाली की ईस्टर हे प्रोडक्ट आपल्याला मिळतात. आज आपण पुढच्या रिएक्शन बघूया. राहिलेल्या ज्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत त्या आपण बघूया. चौथी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ती आहे विथ दी अल्कोहोलिक अमोनिया सोल्यूशन. अल्कोहोलिक अमोनिया. Now what happens when we are having reaction with the alcoholic ammonia? We say that the alkyl halide, that is the RH, on reaction with ammonia, alcoholic ammonia. Alkyl halide on reaction with alcoholic ammonia, where we are saying that the NH2 group gets substituted here. So R NH2, it is the product plus we will get HX. This RNH2 it is called as primary amine. ह्याला आपण काय म्हणतो? Primary amine. So formation of primary amine takes place when the reaction is with alcoholic ammonia. We will take a simple example here. Suppose we are having the reaction with ethyl bromide. आपली ही रिएक्शन आहे ethyl bromide सोबत. Ethyl bromide formula is C2H5Br. On reaction with alcoholic ammonia undergoes the reaction where we are saying that the C2H5 group will have the attachment of NH2 group and ethyl amine it is formed as a product. इथे ethyl amine हा प्रोडक्ट म्हणून फॉर्म झाला आणि ह्या रिएक्शन मध्ये HBr हा बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म झालेला आहे. इथाइल ब्रोमाइड घेतला तर इथाइल अमाइन मिळेल. समजा मी मिथाइल क्लोराइड घेतला असता तर मला करस्पॉन्डिंग मिथाइल अमाइन हा प्रोडक्ट मिळालेला असता. ही जी रिएक्शन आहे ही सुद्धा महत्त्वाची रिएक्शन आहे, कारण पुढे आपल्याला परत अमाइन्स हा चॅप्टर येणार आहे तेव्हा ती रिपीट होईल. थोडक्यात या रिएक्शन बद्दल सांगते. द रिएक्शन इज कॉल्ड ॲज Hofmann's ammonolysis reaction, where we are saying that the primary amine which is formed in this reaction again reacts with one more molecule of the alkyl halide and we get the secondary amine. Primary amine चं कन्व्हर्जन अजून एका alkyl halide सोबत रिएक्शन होऊन secondary amine मध्ये होतं R2NH. It again reacts with one more molecule of the alkyl halide and get converted into tertiary amine R3N, and finally it reacts with one more molecule and we get R4N plus X minus, which is called as quaternary ammonium salt. तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन प्रायमरी अमाइन ह्या पहिल्या स्टेप मध्ये आपण थांबलेलो आहे. पण पुढे अल्काइल हॅलाइड जर लार्ज क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असेल तर तो प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्जन करतो सेकंडरी अमाइन मध्ये. सेकंडरी अमाइनचं कन्व्हर्जन होईल टर्शरी अमाइन मध्ये आणि टर्शरी अमाइनचं कन्व्हर्जन होईल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. समजा हीच रिएक्शन पुढे आपण कंटिन्यू केली तर इथाइल अमाइन पासून डायइथाइल अमाइन तयार होईल, ट्रायइथाइल अमाइन आणि टेट्रा इथाइल अमोनियम ब्रोमाइड हा आपला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तिथे तयार होणार आहे. ही हॉफमन्स रिएक्शन अमोनोलिसिस रिएक्शन जिला आपण म्हणतो ती पण महत्त्वाची रिएक्शन आहे, ती लक्षात ठेवायची. अमाइन सोबत जेव्हा अल्काइल हॅलाइडची रिएक्शन आपण कन्सिडर करतो अमोनिया सोबत तेव्हा प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. ही चौथी रिएक्शन सगळ्यांनी लक्षात ठेवा. रिएक्शन विथ दी अल्कोहोलिक अमोनियम सोल्युशन.
Now we will go to the next reaction, that is reaction with potassium cyanide. पाचवी रिएक्शन आपण बघूया, रिएक्शन with potassium cyanide. Now the potassium cyanide, they are the compounds which have the general formula KCN, potassium cyanide. We will write the general reaction. Alkyl halide on reaction with potassium cyanide will undergo the nucleophilic substitution reaction where now this potassium and cyano group, when such dissociation will take place, cyano is the न्यूक्लियोफाइल. इथे सायानो ग्रुप हा न्यूक्लियोफाइल आहे आणि त्यामुळे त्या रिएक्शन मध्ये आपल्याला मिळणार RCN. RCN लिहिलं तरी चालेल किंवा RC ट्रिपल बॉन्ड N असे लिहिलं तरी चालेल. द प्रोडक्ट्स दे आर नोन ॲज अल्काइल सायनाइड. प्रोडक्टचं नाव आहे अल्काइल सायनाइड प्लस वी विल गेट दी KX ॲज द बाय प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन. रिएक्शनचा बाय प्रोडक्ट आहे KX. आता इथे ॲक्च्युअल एक्झाम्पल आपण घेऊया. हियर सपोज वी आर टेकिंग द एक्झाम्पल ऑफ मिथाइल ब्रोमाइड. आता मी इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे मिथाइल ब्रोमाइडचं. मिथाइल ब्रोमाइड ऑन रिएक्शन विथ पोटॅशियम सायनाइड गेट कन्व्हर्टेड इनटू CH3 C ट्रिपल बॉन्ड N. याचं कन्व्हर्जन झालेलं आहे मिथाइल सायनाइड मध्ये आणि आपल्याला KBr म्हणजे पोटॅशियम ब्रोमाइड हा काय म्हणून मिळालेला आहे, बाय प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन. याच पद्धतीने इतरही अल्काइल हॅलाइडच्या रिएक्शन तुम्ही देऊ शकता. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं की जेव्हा अल्काइल हॅलाइडची रिएक्शन आपण पोटॅशियम सायनाइड सोबत करतो तेव्हा या पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये आपल्याला अल्काइल सायनाइड हे प्रोडक्ट म्हणून ऑब्टेन होतात. मिथाइल इथाइल सायनाइड किंवा सायानो मिथेन सायानो इथेन असं त्यांचा IUPAC नेम असू शकतं. मग ह्या दोन रिएक्शन आपण बघितलेले आहेत. अमोनिया सोबत रिएक्शन होऊन आपल्याला प्रायमरी अमाइन मिळतात आणि पोटॅशियम सायनाइड सोबत रिएक्शन होऊन आपल्याला अल्काइल सायनाइडचं फॉर्मेशन झालेलं दिसून येईल. Now we will see the next reagent which is called as silver cyanide. Silver cyanide, it is having the formula AgCN. Here I have written the general reaction RX plus AgCN, alcoholic AgCN. On heating it will get converted into RNC and we will get AgX as the byproduct of the reaction. The products which are called as alkyl isocyanide. Again we will take one more example. इथे आपण आता मिथाइल ब्रोमाइडची रिएक्शन घेऊया. मिथाइल ब्रोमाइड ऑन रिएक्शन विथ सिल्वर सायनाइड. मिथाइल ब्रोमाइडची रिएक्शन आता आपण करणार आहोत सिल्वर सायनाइड सोबत, अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड सोबत, ज्यामध्ये आपल्याला मिथाइल ग्रुप आणि त्याच्या पुढे NC असा ग्रुप अटॅच केल्यानंतर प्रोडक्ट मिळणार आहे मिथाइल आयसोसायनाइड आणि AgBr हा आपला असणार आहे प्रेसिपिटेट सिल्वर ब्रोमाइड. नाव इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आधीचा रिएजंट आपला होता पोटॅशियम सायनाइड. In case of potassium cyanide we have got the product alkyl cyanide. इथे आपल्याला प्रोडक्ट मिळाला होता alkyl cyanide. Whereas if the AgCN is the reagent then we will get the alkyl isocyanide. जरी जे दोन रिएजंट आहेत ते दोन रिएजंट दिसताना आपल्याला सारखे दिसत असले तरी पण मिळणारे प्रोडक्ट हे मात्र कसे आहेत, वेगवेगळे आहेत. याचं रिझन लक्षात घ्या. दोन्हीकडे एकच सेम टाइपचा इथे न्यूक्लियोफाइल प्रेझेंट आहे जो आहे CN. नाउ दिस CN cyano it is a reagent which is called as the ambidentate nucleophile. हा जो न्यूक्लियोफाइल आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज ambidentate nucleophile. काय असतात हे ambidentate nucleophile? The ambidentate nucleophiles are those nucleophiles which are individually capable of donating electron pair either one of them. इथे जे काय कार्बन आणि नायट्रोजन दोन ॲटम आहेत त्यापैकी कार्बन पण इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो किंवा नायट्रोजन पण डोनेट करू शकतो. जेव्हा कार्बन ती इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो तेव्हा अल्काइल ग्रुपला थ्रू कार्बन हा
न्यूक्लिओफाईल जोडला जातो आणि म्हणून ह्या केसमध्ये आपला जो प्रोडक्ट आहे त्याला आपण म्हटलेला आहे अल्काइल सायनाइड. So through carbon it is attached and we are getting alkyl cyanide. Why only cyanide group has been formed in case of KCl? पोटॅशियम सायनाइड जर असेल तर फक्त सायानो ग्रुपने हे कशा का होतं किंवा सायानो ग्रुपच का तयार होतो, तर त्याचं रिझन लक्षात घ्या. द पोटॅशियम सायनाइड इट इज जनरली कन्सिडर्ड टू बी द आयनिक मॉलिक्यूल. हा जो मॉलिक्यूल आहे तो आयनिक मॉलिक्यूल आहे आणि इथे प्रेफर केल्या जातं फॉर्मेशन ऑफ दी सायनाइड आयन. ऑलवेज सायनाइड आयनचं फॉर्मेशन तिथे होतं आणि सायनाइड आयन तयार झाल्यामुळे तो सबस्टिट्यूट होऊन अल्काइल सायनाइड हा आपला प्रोडक्ट ऑब्टेन होतो. ह्याच्या सारखाच हा दुसरा रिएजंट आहे सिल्वर सायनाइड. सिल्वर सायनाइड इट इज नॉट 100% आयनिक मॉलिक्यूल बट इट इज हॅव्हिंग द कोव्हॅलंट नेचर. इथे मात्र कोणतं नेचर असतं? कोव्हॅलंट. मग ह्या कोव्हॅलंट नेचरमुळे काय होतं तर नायट्रोजन इज ऑल्सो एबल टू डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर and in this case the nitrogen donates the electron pair, hence through nitrogen it get attached to the alkyl group. आता alkyl group ला अटॅच होताना नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर दिली म्हणून नायट्रोजन पहिल्यांदा आपण लिहिला आणि नंतर आपण कार्बन लिहिला. तर ह्या केसमध्ये हा जो न्यूक्लिओफाईल आहे त्याचा जो ग्रुप आपण म्हटलेला आहे फंक्शनल ग्रुप, इन्स्टेड ऑफ सायनाइड वी हॅव कॉल्ड इट ॲज आयसोसायनाइड. त्याला आपण म्हटलेलं आहे आयसोसायनाइड आणि NC असा तो ग्रुप लक्षात ठेवायचा आहे. अल्काइल आयसोसायनाइड इज फॉर्म ॲज द प्रोडक्ट. इथे सेम सबस्ट्रेट मी घेतलेला आहे मिथाइल ब्रोमाइडस, पण KCl सोबत रिॲक्शन झाली की मिथाइल सायनाइडचं फॉर्मेशन होतं आणि जर AgCl सोबत रिॲक्शन झाली तर मिथाइल आयसोसायनाइडचं फॉर्मेशन होतं. हा पार्ट आपण लक्षात ठेवायचा आहे. So these were the two reagents which we have said ambidentated nucleophiles. मग ह्याच पद्धतीचे अजून राहिलेले दोन न्यूक्लिओफाईल आहेत ज्यात आपण दोन वेगवेगळे रिएजंट घेतोय. एक आहे पोटॅशियम नायट्राइड आणि दुसरा आहे सिल्वर नायट्राइड. मग हे दुसरे एक्झाम्पल आहे अशाच पद्धतीच्या एम्बिडेंटेड न्यूक्लिओफाईलचं. त्यांच्याही रिॲक्शन ह्याच पद्धतीने दोन वेगवेगळे प्रोडक्ट देऊन होत असतात. म्हणून आपण सगळ्यात शेवटी त्या रिॲक्शन बघूया. हिअर वी आर गोइंग टू सी द रिॲक्शन ऑफ द पोटॅशियम नायट्राइड अँड देन वी विल सी द रिॲक्शन ऑफ सिल्वर नायट्राइड. Now see, we will see the seventh reagent which is called as potassium nitride, KNO2. This is again the example of the ambident type of the nucleophile. I have written the general reaction RH plus KNO2. KNO2 where we are saying that the KNO2 it get dissociated into K plus ON double bond O. This is the minus charge. मग इथे जेव्हा याचं डिसोसिएशन होतं तेव्हा NONO हा मायनस चार्ज असलेला न्यूक्लिओफाईल तयार झालेला आहे. अशा पद्धतीच्या ग्रुपला आपण नायट्राइड ग्रुप म्हणतो आणि म्हणून मग इथे ONO ग्रुप अटॅच झाला की आपल्याला मिळणार अल्काइल नायट्राइड आणि पोटॅशियम हॅलाइड हा बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म होणार. त्याचा आपण एक्झाम्पल घेऊया. C2H5Cl. इथाइल क्लोराइडची आपल्याला रिॲक्शन घ्यायची. इथाइल क्लोराइड ऑन रिॲक्शन विथ KNO2. जनरली आपण ही KNO2 अशी पण रिॲक्शन लिहिली तरी चालेल ज्यात आपल्याला C2H5ON डबल बॉन्ड O अशा पद्धतीचा प्रोडक्ट मिळेल. त्याचं नाव आहे इथाइल नायट्राइड. प्रोडक्टचं नाव आहे इथाइल नायट्राइड आणि ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला KCl हा बाय प्रोडक्ट म्हणून ऑब्टेन झालेला दिसेल. ही जी रिॲक्शन आहे ह्यात हा जो NO2 ग्रुप आहे तो पण एम्बिडेंट टाइपच्या न्यूक्लिओफाईलचा एक्झाम्पल आहे. हिअर दी टू atoms which are there, one is oxygen and another is nitrogen. Both are able to donate the electron pair. दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतात. मग जेव्हा तो थ्रू ऑक्सिजन त्याला अटॅच होतो तेव्हा त्या ग्रुपला आपण म्हणतो नायट्राइड ग्रुप आणि म्हणून जो प्रोडक्ट तयार झालेला आहे त्याला आपण म्हटलंय अल्काइल नायट्राइड. व्हेअरॅज आता पुढचा
रिएजंट आहे त्यात आपण सिल्वर नाइट्राइड हा रिएजंट घेतलेला आहे. In case of the silver nitride, now again the NO2 group is there, but in this case the nitrogen which is there, it may donate the electron pair. So when the nitrogen directly get attached to the alkyl group, we are getting the nitroalkanes as the product. इथे जे प्रोडक्ट तयार झालेले आहे त्यांना आपण म्हटलेलं आहे nitroalkanes and silver halide. It will be the byproduct of the reaction. मग इथे सिंपली तुम्ही ती रिएक्शन ह्या पद्धतीने लिहू शकाल. C2H5Cl परत तोच आपण अल्काइल हायड्रोजन घेऊया इथाइल क्लोराइड. If it is treated with silver nitride AgNO2 सोबत त्याची आपण जर का रिएक्शन केली तर ह्या रिएक्शन मध्ये जो प्रोडक्ट मिळणार आहे तो आहे C2H5NO2. The name of this compound is nitroethane. हा फरक काय आहे तर कार्बनला नायट्रोजन थ्रू हा ग्रुप अटॅच झालेला आहे आणि आपल्याला AgCl हा बायप्रोडक्ट रिएक्शनचा ऑब्टेन होणार आहे. So here we are saying that if we will have the reaction with potassium nitride, we get alkyl nitride, whereas if we are using the silver nitride, we will get the nitroalkane as the product of the reaction. मग ह्या आपल्या काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत्या. त्यापैकी काही रिएक्शन आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितल्या आणि काही आजच्या लेक्चर मध्ये बघितल्या. ह्या एकूण 8 रिएक्शन होत्या त्या मी एकदा थोडक्यात रिपीट करते. पहिली रिएक्शन ॲक्रियस NaOH किंवा KOH सोबत होती ज्यात अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन आपण केलेलं होतं अल्कोहोल. सेकंड रिएजंट आहे सोडियम अल्कॉक्साइड. अल्काइल हॅलाइड आणि सोडियम अल्कॉक्साइडची रिएक्शन झाली की आपल्याला तिथे ROR' म्हणजेच इथर्स हे कंपाऊंड प्रोडक्ट म्हणून ऑब्टेन होताना दिसतात. तिसरा रिएजंट आहे सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जिथे सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्शन होऊन अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन होतं RCOOR' म्हणजेच ईस्टर मध्ये जिथे ईस्टर हा आपला प्रोडक्ट लक्षात ठेवायचा आहे. अल्कोहोलिक अमोनिया सोबत अल्काइल हॅलाइडची जेव्हा रिएक्शन होते तेव्हा RNH2 म्हणजेच प्रायमरी अमाइन हे आपल्याला प्रोडक्ट म्हणून मिळतात. जेव्हा पोटॅशियम सायनाइड सोबत त्यांची रिएक्शन होते तेव्हा अल्काइल सायनाइड हे प्रोडक्ट आपल्याला मिळतात. RCN असा त्यांचा जनरल फॉर्म्युला आपण लिहू शकतो. whereas if the reaction is with silver cyanide we will get alkyl isocyanide RNC अशा पद्धतीने आपण ते मेन्शन करू शकतो. आणि आता ह्या शेवटच्या 2 रिएक्शन बघितल्या ज्यात आपण KNO2 ची रिएक्शन असेल तर अल्काइल नाइट्राइडचं फॉर्मेशन झालेलं बघतो आणि जर AgNO2 ची रिएक्शन असेल तर नायट्रोअल्केनचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. मग ह्या होत्या काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आता ह्याच्या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे C टाइपचे आपल्याला रिएक्शन बघायचे आहेत. इन द C टाइप ऑफ द रिएक्शन्स we will say that the reactions they are elimination type of the reactions and then we will see 2 reactions with the metals. So the next part that is about the remaining 2 type of the reactions. Now we will see the elimination reaction. The elimination reaction it is a reaction of the alkyl halide with KOH but now it is alcoholic KOH. मग आपण आधी ॲक्वियस KOH ची रिएक्शन बघितली होती. आता अल्कोहोल मध्ये डिझॉल्व केलेला KOH हा वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. ज्यात आपण म्हटलेलं आहे व्हॉट हॅपन्स इन द रिएक्शन. इन दिस रिएक्शन द हॅलोजन ॲटम फ्रॉम द कार्बन इट गेट detached or eliminated from the alpha carbon. ज्याला हॅलोजन अटॅच झालेला आहे त्या अल्फा कार्बनचा हॅलोजन जातो आणि त्याच्या शेजारी जो कार्बन आहे तो आहे बीटा कार्बन. त्याचा हायड्रोजन असं मिळून इथे रिमूव्हल होतो हायड्रोजन आणि हॅलोजनचा. म्हणून ही जी रिएक्शन आहे त्या रिएक्शन मध्ये 2 कार्बनच्या व्हॅलेन्सीज फ्री असतात अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन. So these 2 carbon atoms they get
the formation of one more bond in between them and they get converted into alkene. ही रिएक्शन आपली ऑलरेडी झालेली आहे, ज्यात आपण म्हटलेलं आहे अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, अल्कीन मध्ये झालेलं आहे. ही जी रिएक्शन आहे या रिएक्शन मध्ये एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन निघून जातो, म्हणून या रिएक्शनला म्हणायचं डी हायड्रो हॅलोजनेशन. द रिएक्शन इज कॉल्ड as dehydrohalogenation of alkyl halide. What happens? We will take the simple example. इथे आपण एक simple example घेऊया. Suppose we are having the example of ethyl bromide. इथे आपण example घेऊया ethyl bromide. In case of ethyl bromide, this carbon which carries the bromine it is called as alpha and the adjacent carbon it is called as beta. तर ह्याची जेव्हा अल्कोहोलिक KOH सोबत रिएक्शन होईल तेव्हा इथे डिहायड्रो हॅलोजनेशन होतं आणि ह्या कार्बनचा H आणि ह्याचा Br जाऊन ह्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो. सो वी विल गेट CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस वी विल गेट द बाय प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन एज KBr and H2O. मग जर आपण इथाइल ब्रोमाइड हा अल्काइल हॅलाइड घेतला असेल तर तिथे आपल्याला इथीन सारखा प्रोडक्ट ऑब्टेन होताना दिसतो. अल्फा बीटा इलिमिनेशन रिएक्शन, डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन असंही आपण ह्या रिएक्शनला म्हणू शकतो. या रिएक्शनच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जर आपण हायर अल्काइल हॅलाइडचं एक्झाम्पल घेतलं ज्यात एकापेक्षा जास्त बीटा कार्बन प्रेझेंट असतील तर तिथे एक रूल आपण अप्लाय करतो ज्याला आपण म्हणतो सेट-झेफ रूल. फॉर दॅट पर्पज वी विल टेक द एक्झाम्पल ऑफ दिस कंपाउंड CH3 CH Br CH2 The name of this compound is 2-bromobutane. हा आपण स्टार्टिंग कंपाउंड घेतलेला आहे 2-bromobutane. If 2-bromobutane is having reaction with alcoholic KOH, then the carbon number 2 it is called as the alpha carbon. हा जो कार्बन आहे तो आहे अल्फा कार्बन. Adjacent to this alpha carbon there are two beta carbon. This one it will be called as beta 1 and this will be called as beta 2. हा आहे beta 1 आणि हा आहे beta 2. Now if the hydrogen from beta 1 carbon is eliminated, समजा आपण गृहीत धरूया की beta 1 कार्बनचा हायड्रोजन हा काय झालेला आहे, इलिमिनेट झालेला आहे, तर इथं प्रोडक्ट तुम्हाला मिळेल CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3 and the name of the butene is but1ene. Okay, whereas there is another possibility that the hydrogen from beta 2 carbon is also eliminated. If it will be eliminated, you will get the product CH3 CH double bond CH CH3. Here there is formation of but2ene. Along with it, the similar byproduct that is KBr and H2O they will be formed. But out of these two products, when we are going to see the yield, then we are saying that here one rule has been followed which is called as सेट-झेफ रूल. याला आपण कुठला रूल म्हटलेला आहे, सेट-झेफ रूल. व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर दिस सेट-झेफ रूल? इथे सेट-झेफ रूल नुसार ॲडिशन होतं असं आपण म्हणतोय. तर सेट-झेफ रूलचं स्टेटमेंट तुम्हाला सगळ्यांना 11thला मी सांगितलेलं होतं. त्यात आपण म्हटलेलं होतं की जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन इट विल बी द मेजर प्रोडक्ट. मग इथे मेजर प्रोडक्ट किंवा 80% पार्ट हा but2ene होतो, कारण इथे CH3CH डबल बॉन्ड CH CH3 असा प्रोडक्ट अल्कीन ज्याचा डबल बॉन्ड जास्तीत जास्त सेंटरला येतो तो प्रोडक्ट हा मेजर असतो. but1ene इट विल बी द मायनर प्रोडक्ट. So this was about the elimination type of the reaction. It was already there in your 11th syllabus, but still I have repeated the same reaction. Now we will see the next part, that is reactions with the active metals.
When the alkyl halides are treated with the active metals like the sodium, magnesium or cadmium, they are going to give the number of different type of the product which are very important. Out of that, the first reaction we will see reaction with the sodium metal. Already आपल्याला ही रिएक्शन झालेली आहे जेव्हा दोन अल्काइल हॅलाइडच्या मॉलिक्यूलची सोडियम मेटल सोबत रिएक्शन होते, प्युअर अँड ड्राय सोडियम मेटल. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर वी आर गेटिंग हायर अल्केन. आपल्याला हायर अल्केन ऑब्टेन होतात RR. जिथं मी रिएक्शन केली हा एक अल्काइल हॅलाइडचा मॉलिक्यूल आहे, हा दुसरा अल्काइल हॅलाइडचा मॉलिक्यूल आहे आणि सोडियम मेटल सोबत रिएक्शन झाली की दोन अल्काइल ग्रुप एकत्र येऊन हायर अल्केनचं फॉर्मेशन होतं. The name of this reaction you might be remembering. The reaction is called as Wurtz reaction, or it is also known as the Wurtz synthesis. Where I have taken the example of the methyl bromide. Two molecules of methyl bromide on reaction with pure and dry sodium metal get converted into ethane. So the reaction is having production of the higher alkane, more number of carbon atom. It is useful for the preparation of the symmetrical alkanes. इथे आपण symmetrical alkanes च्या प्रिपरेशन साठी ही गुड मेथड आहे असं म्हणतो. पण समजा आपण दोन वेगवेगळे अल्काइल हॅलाइडचे मिक्सचर घेतलं तर तिथे तीन टाइपचे प्रोडक्ट ऑब्टेन होण्याचे चान्सेस असतात. दोन अल्काइल हॅलाइडचे मॉलिक्यूल एकत्र येतील आणि समजा आपण मिथाइल ब्रोमाइड आणि इथाइल ब्रोमाइड असे दोन प्रोडक्ट घेतले तर दोन मिथाइल ग्रुप एकत्र येऊन एकतर इथेन तयार होईल, दोन इथाइल ग्रुप एकत्र येऊन ब्युटेन तयार होईल आणि खूप कमी क्वांटिटी एक मिथाइल आणि एक इथाइल ग्रुप एकत्र येऊन प्रोपेन तयार होणार आहे. मग ही मेथड फक्त सिमेट्रिकल अल्केनच्या प्रिपरेशनसाठी युजफुल आहे असं आपण म्हणू शकतो. मग ही वुड्स रिएक्शन ऑलरेडी आपली झालेली आहे. वुड्स रिएक्शन ऑर वुड्स सिंथेसिस, हायर अल्केनचं प्रिपरेशन. आता शेवटची रिएक्शन आपण बघूया ती म्हणजे मॅग्नेशियम मेटल सोबतची. मॅग्नेशियम मेटल सोबत जेव्हा अल्काइल हॅलाइडची रिएक्शन होते परत ती सुद्धा ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये होते आणि आपल्याला एक अतिशय महत्त्वाची कंपाऊंड मिळतात ज्यांना अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणता येईल. The magnesium metal is get introduced in between the alkyl group and that of the halogen and we get RMgX, alkyl magnesium halide. These are also known by one more name, that is Grignard's reagent. ह्यांचं नाव असतं Grignard's reagent, which are organometallic compound. हे आहेत organometallic compound. The Grignard's reagent, they have been used for the preparation of various organic compound and including we are having the preparation of the hydrocarbon from those Grignard's reagent also. अल्कोहोल किंवा अमोनिया सोबत रिएक्शन करून त्यांचं कन्व्हर्जन आपल्याला हायड्रोकार्बन मध्ये म्हणजे अल्केन मध्ये पण करता येतं आणि ह्या Grignard's reagentचाच वापर करून वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा आपण तयार करू शकतो. मग ही शेवटची रिएक्शन आपण बघितलेली आहे. मॅग्नेशियम मेटल सोबत अल्काइल हॅलाइडची रिएक्शन होऊन अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड हे प्रोडक्ट तयार होतात ज्यांचा शॉर्ट फॉर्म आपण वापरणार GR, Grignard's reagent. Now this was all about some of the reactions of the alkyl halides. The remaining part, that is the mechanism of the nucleophilic substitution reaction and the reactions of the halogens, that we will see in the upcoming lectures of this halogen derivatives. Till then, thank you.